नमस्कार मंडळी. तर हे अक्कानी कैऱ्या दिल्या होत्या, गावाकडनं दिलेल्या आहेत बघा कैऱ्या शेतातल्या. तर याच्यानं मी आमचूर पावडर करणार आहे आणि एकदम मसाला कैरी दोन पदार्थ करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याला पुसून घेणार आहे आता मी, आणि पुढे काय करायचं मी दाखवते. तर मंडळी मी पुसून वगैरे घेतलेली कैरी, आता मी ह्याचं ना हे काढून घेणार आहे देठ. सगळ्यांचे देठ काढून घ्यायचे. आणि अशी बटाट्याची खिसणी असते बघा, त्या खिसणीने मी हे कापून घेणार आहे आमचूर पावडर करण्यासाठी. तर मी या पद्धतीने करते. आणि आधी पूर्ण साल काढून टाकायची, नाही तर कडवट लागते जरा साल, म्हणून काढायची. तुम्हाला नसेल काढायची तर काढू पण नका तुम्ही, पण थोडंसं वरचं काढून टाकायचा भाग. एकदम पातळ पातळ निघून जाते बघा. हे काढलं तर चांगलं राहते, मस्त राहते, एकदम कडवटपणा पण येत नाही. म्हणून हे सगळं मी आता काढून घेते. मंडळी सगळे झालेले आहेत बघा, सोलून काढले मी सगळे वरचं. आता हे काढून टाकते. एवढं निघाले वरचं, आणि पातळ पातळ साल आहे त्याच्यामुळं काढून टाकलं तर चांगलं आहे. आता हे अशा स्लाइस करून घ्यायच्या पातळ पातळ. हे बघा, हे अशा म्हणजे पटकन सुकतात पण. हे आमचूर पावडरसाठी मी करते. तर हे असे करून घ्यायच्या चकत्या. आणि कशा आल्या तरी चालतील, गोलच पाहिजे असं काही नाही आहे, ते बारीकच करायचं आहे नंतर. हे बघा, छोट्या मोठ्या कशाही आल्या तरी चालतील. तर हे आता मी करून घेते. आणि मी काय आंबे मोजून नाही घेतले, घरचेच असल्यामुळे 5 आंबे घेतलेले आहेत. तर आता मंडळी मी मसाला कैरी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी असे काप करून घ्यायचे, एकदम पातळ पातळ स्लाइस करायचे. हे असे उभे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता ह्याला, म्हणजे सुकतात पटकन म्हणून पातळ करायचे. हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या करून घेणार आहे असे उभे. तर मंडळी मी अशी सगळी कैरी कापून घेतलेली, लांब लांब असे स्लाइस केलेले आहेत बघा. तर आता मी सगळी बाउलमध्ये भरून घेते. आणि हे दुसरी पण आमचूरसाठी केली आहे ना, ते पण मी थोडीशी उन्हातच वाळवणार आहे. कारण जेवढं ऊन येतं आहे ना, उष्णता जास्त आहे, त्याच्यामुळं लगेच वाळेल 2 दिवसात. आणि नंतर मी तुम्हाला पावडर करून दाखवते. तर हे अशी लांब लांब ठेवायची, असे पातळ करून काप. तुमच्याकडे ऊन येत असेल ना, तर तुम्ही उन्हामध्ये घालू शकता पातळ कपड्यावर. तर मी ताटात ठेवते. असे मी 2 ताटामध्ये ठेवून घेतलेले. तर आमचूर पावडर ना आपण कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो, कारण नेहमी लागते आपल्याला आमचूर पावडर. तर घरीच बनवायची म्हणजे छान होते, मस्त एकदम. तर चला आता मी उन्हामध्ये ठेवते. सकाळी सकाळीच येतं ऊन, दिवसभर काय ऊन राहत नाही आहे, त्याच्यामुळं मी आता थोड्याशा उन्हामध्ये ठेवते. मंडळी आता ही पण कैरी मी सगळी बाउलमध्ये काढून घेतलेली. आता चाट मसाला टाकायचा. तुम्ही जर उपवासासाठी बनवणार असाल तर चाट मसाला नका टाकू. मीठ टाकायचं, काळं मीठ. धनापूड टाकायची थोडीशी. लाल तिखट. आणि जिरापूड अर्धा चमचाच टाकलेली मी, कारण तुमची जास्त कैरी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वाढवू शकता. आता हे सगळं हातानेच मिक्स करायचं आहे, म्हणजे छान मिक्स होतं.
तर मंडळी आता एका ताटात काढून घ्यायचं, पूर्ण पसरवायचं ह्याला पण. आणि उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घ्यायचं. खूप छान लागते ही पण कैरी. तुम्ही अशी पण खाऊ शकता, पण तुम्हाला वर्षभर टिकवायची असेल ना तर उन्हामध्ये 2-3 दिवस छान वाळवून घ्या आणि एका भरणीमध्ये भरून ठेवा. तर मंडळी मी इथं आमचूर पावडरसाठी पण हे ठेवलेलं आहे आणि कैरी मसाला पण ठेवलेला आहे बघा. दोन्ही ठेवलेले आहेत मी इथे टिपॉयवर. तर मस्त आता 2-3 दिवस वाळून देते आणि नंतर दाखवते तुम्हाला. आता मंडळी 2 दिवस झालेले आहेत आणि चांगली कडकडीत कैरी वाळलेली आहे बघा. हे पातळ स्लाइस केले होते ना आणि उष्णता एवढी आहे ना त्याच्यामुळं खूप छान वाळलेलं आहे हे. आणि आता मी पावडर करून घेणार आहे. तर आणि हे मसाला कैरी पण ते पण छान वाळलेली हे बघा. खूप मस्त झालेले, टेस्टी एकदम. हे अशी वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही 1-2 तोंडात टाकू शकता किंवा आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो. काहीतरी आपल्याला तोंडात टाकायला लागतं तेव्हा ते असं आंबट गोड खूप छान लागते ही पण कैरी. मस्त एकदम चटपटीत. तर आता मी ह्याची पावडर करून घेणार आहे. तर कोरडं भांडं घेतलेलं मी मिक्सरचं एकदम. आता ह्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची मस्त. तर मंडळी मस्त पावडर झालेली बघा, आमचूर पावडर. तर आता मी तुम्हाला दाखवते. मी याच्यात काढून घेते. वर्षभर आपण वापरू शकतो. मस्त एकदम कुठल्याही रेसिपीमध्ये लागते आपल्याला पावडर. आणि हे चटपटीत आंब्याचे कैरी एकदम छान काप होतात आणि एकदम टेस्टी लागतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आणखीन एक पदार्थ केला आहे, मी काही शूट केलेला नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी दाखवेल तुम्हाला की आपली ह्याची कच्ची आंब्याची पापडी केलेली मी. त्याची रेसिपी काय मी शूट केलेली नाही आहे. हे बघा, ते पण खूप सुंदर झालेली आहे पापडी. हे बघा, आणि इतकी छान लागते ना चटपटीत. तर ह्याची पण रेसिपी हवी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला रेसिपी दाखवेल याची. मी करून ठेवलेली पण मला काही लक्षात पण नाही आणि शूट का तुम्ही जर बोलले तर आणखीन मी करून दाखवेल. हे बघा, इतकी छान झालेली आहे ना आणि खायला तर खूप सुंदर लागते एकदम. आपलं जिभेला चव नसेल ना तेव्हा तुम्ही ही खाल्ली तर इतकं छान वाटतं ना. तर कुठली रेसिपी माझी आवडली तुम्हाला ह्याच्यातली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मंडळी अशा भरणीमध्ये भरून ठेवलं ना तर वर्षभर राहते. हे बघा, आणि हे कैरीची पापडी पण इतकी सुंदर झालेली आहे ना, खायला तर खूपच भारी लागते. जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला रेसिपी देईल, दाखवेल, तुमच्यासाठी शूट करेल मी. तर धन्यवाद.